मैत्रिणींनो, आज आपण मुंबई स्पेशल पावभाजी बनवणार आहोत. बघा, त्यासाठी आपल्याला 3 कांदे, 1 शिमला मिर्च, 4 बटाटे, 3 टमाटर, फुलकोबी थोडीशी, लसूण आणि हिरवे मटार लागणार आहेत. तर मी हे सर्व कांदे वगैरे, शिमला मिर्च वगैरे, लसूण वगैरे याच्यामध्ये फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेणार आहे. नंतर एका कढईमध्ये आपण तेल आणि बटर घालणार आहोत. तेल आणि बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण छान लालसर होऊ द्यायचा आहे. नंतर त्यामध्ये कांदे टाकायचे आहेत आणि कांदे पण आपल्याला छान लालसर होऊ द्यायचे आहेत. अशी पावभाजी तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते. बघा, आपले कांदे लालसर झालेले आहेत. त्यामध्ये नंतर मी शिमला मिर्च घातलेले आहे. शिमला मिर्च पण थोडा वेळ होऊ द्यायचे आहे. नंतर ओले हिरवे मटार घातलेले आहे. त्याला पण आपण थोडा वेळ परतून घेणार आहोत. याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये बघा किती छान कलर आलेला आहे. 2 चम्मच तिखट आणि त्यामध्ये पावभाजी मसाला 2 चम्मच घालणार आहोत. नंतर आपण त्यामध्ये थोडं धनिया पावडर पण घालणार आहोत आणि संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये 1 छोटा चम्मच बीट किसून घालायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण 2 टमाटर बारीक करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. बीटने या पावभाजीला खूप सुंदर कलर येतो. तुम्ही पण घालून बघा. पावभाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे. आता याला पण थोडा वेळ आपण शिजू देणार आहे आणि नंतर त्यामध्ये 1 चम्मच मीठ घालणार आहोत. मीठ तुम्ही आपल्या चवीनुसार घाला. नंतर त्यामध्ये आपण बटाटे मॅश केलेले टाकणार आहोत. हे बघा, बटाटे टाकून त्याला पण थोडा वेळ छान होऊ द्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि पातळ कमी जास्त तुम्ही करू शकता. तुम्हाला जसे आवडेल तसं तुम्ही पावभाजीला दाटसरपणा देऊ शकता. हे बघा किती छान सुंदर पावभाजी अशी तयार झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने पावभाजी तयार करून बघा, खूप छान लागते. तर या मैत्रिणींनो, पावभाजी खायला